प्रसाद घेऊन आलेली आहे श्री स्वामी समर्थ आणि हो मामा घरी कोण नाही वैरण गाडी जाणार हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये. सर्वांना शुभ सकाळ. आपली दिवसाची सुरुवात झालेली, गुड मॉर्निंग. तर आपण आता आपलं रूटीन चालू करूया. माऊ येऊन गेलेली, तिला दूध दिलेलं आहे आणि आज पूर्वा दिदी आज संडे असल्यामुळे झोपलेली आहे. मग तिचा आज स्कूलची काही घाई नव्हती आणि प्रतीक दादाही झोपलेला आहे, आजी बाबा झोपलेले, मिस्टर आंघोळीला गेलेले. असं काहीसं आपलं रूटीन चालू झालेलं आहे. आपण आता बाहेर साफसफाई करून गेट वगैरे उघडून येऊया आणि आपली दिवसाची सुरुवात करूया. गेट उघडायला घेतला आणि आपल्याला आता पेपरही मिळाला आहे. पेपरवाला दादा पेपर देऊन गेलेला आहे. असं काहीसं वातावरण आहे बघा बाहेर, छान छान. आणि आपण आता पेपर 15/12/2024 लोकमत. आता हा पेपर थोडा राहू देते, बाहेरचा आवरून घेते आणि मग नंतर मध्ये नेऊन देते. बाहेरची साफसफाई करून सडा वगैरे मारून अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. आता आपण देवासाठी फुलं घेऊन जाऊया देवपूजेसाठी. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मनोभावे आपली देवपूजा झालेली आहे. छान छान देवपूजा, दिवाही लावलाय, अगरबत्ती. सकाळची सुरुवात अशी छान छान देवपूजेने केली की दिवस खूप छान जातो. ईश्वराकडे प्रार्थना करते की आजचा दिवस सर्वांना खूप छान सुख समृद्धीचा आरोग्याचा जाओ आणि अशी छान छान देवपूजा करून आपण दिवसाची सुरुवात करूया. नळी लावून घेतलेली, आता झाडाला पाणी मारून देऊ. सकाळच्या वेळेस फक्त अंगणामध्ये थोडंसं पाणी मारलं होतं बाजूने. आता झाडांना सगळीकडे पाणी मारून घेऊ. बघितलं आपण छोटीशी रांगोळी काढलेली सकाळी. तिकडं पण एक झेंडूचं झाड आहे, त्याला पाणी मारून घेऊ आपण. सकाळच्या वेळेस मारलं पण बादलीने थोडं मारलं होतं. इथं आतमध्ये पण झाड आहे, त्यालाही मारून घेऊ थोडंसं कमी करून. रोजच्या रोज पाणी दिलं का मग झाडही हिरवीगार राहतात मस्त. मोटर चालू केली तर सर्व झाडांनाही बघा मस्त भरपूर असं पाणी देऊन टाकलंय आणि बाहेरही पाणी मारून घेतलंय. मोठ्या झाडालाही पाणी मारलंय आणि आता पूर्वा दिदी इथे तिची ई बाईक धुते. आता मोटर लावलेलीच आहे, तर सर्व साफसफाई करून घ्या. अजून सर्व घरातले कामं बाकीच आहे, स्वयंपाक बाकी, कपडे वगैरे सर्वच कामं बाकी. आता एकदा हे बाहेरचं करून घेतलं की मग मध्ये एकदा कामाला लागलं की लागलं. आज आजीबाई गेलेल्या आहे नाशिकला लग्नाला, तर आज बाबांचंही सर्व आपल्यालाच बघावं लागणार आहे. नाही तर ते असलं थोडंफार ते बघतात ना, तर मग आपल्याला आज दिवसभर आहे. पूर्वा दिदी आहे सोबत आपल्यालाच. पूर्वाचे पप्पा जर बाहेर गेले तर मग पूर्वा दिदी सोबत आहे आपल्याला, जरी बाबांकडे लक्ष द्यायची वेळ आली तर. कमी करू का? घड्याळात वाजलेले 2. बाबांचं जेवण गोळ्या होऊन आता ते आराम करताय. आता आपणही जेवण करूया. सकाळी नाश्ता वगैरे केलेलं राहतं, त्याच्यामुळे जेवायला वेळच होऊन जातो. हे बघा जेवणाची तयारी चालली. पूर्वा दिदी आता जेवायला बसली आहे. आपणही आता जेवणामध्ये आपण आज तो काल आपल्या आत्यांनी दिलेला पेरू तो कट करू. हे बघा केवढा मोठा पेरू आहे, एक खापच त्याची बघा किती मोठी आहे. आणि इकडे जेवणाचं ताटही वाढलं आहे. आज जेवणामध्ये आहे पोळी, मेथीची भाजी आणि कांद्याची चटणी केलेली थोडी, आणि रात्रीचा भात होता. आणि हे लिंबूचं लोणचं, तेही म्हणजे यांच्या आत्या इथे गावातच राहतात, त्यांनी दिलेलं होतं काल पेरू आणि लिंबूचं लोणचं. आणि आपल्याला गुरुमाऊलींचा प्रसादही मिळाला होता, दत्तगुरूंचा. आता आपण जेवायला सुरुवात करूया. आज जेवायला पूर्वा दिदी पण आहे आपल्यासोबत, प्रतीक दादा पण. आज संडे असल्यामुळे आणि पूर्वाचे पप्पा आणि मी आम्ही चौघंही जेवतोय. बाबांचं जेवण झालेलं आहे. बाबांनी दूध पोळी, काही मेथीची भाजी असं जेवण झालं आहे, त्यांच्या गोळ्या वगैरे झालेल्या आहे. आणि आपण आता जेवण करूया.
आपल्याला आपल्या पेशंटमुळे कुठे जायला जमत नाही. काल दत्त जयंती होती तरीही कुठे जायला जमलं नाही. आज प्रसादाचा कार्यक्रम होता तरीही जमलं नाही कुठे जायला. पण आपल्याला देवाची आपल्यावर खूप कृपा आहे. प्रसाद आपल्याला घरपोच येतोय. कालही यांच्या आत्यांनी आपल्यासाठी दत्तगुरूंचा प्रसाद आणला आणि आज आई गेलेली होती स्वामी समर्थ केंद्रामध्ये, तर तीही हे बघा आपल्यासाठी प्रसाद घेऊन आलेली. केळी आहे, बोरं आहे, खजूर आहे आणि पेढा असा छान छान आपल्याला प्रसाद घेऊन आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. आणि येताना तिने बहुतेक उसळ आणि कोथिंबीरही आणली आहे. आता आपण जेवणासोबत प्रसादाचंही ग्रहण करू आणि जेवणही करू मस्त मस्त. आपले सर्वांचे जेवण झाले आणि त्यानंतर भरपूर असे पाहुणे आलेले. घर बघा कसं छान भरलेलं दिसतंय. काही सुक्याण्याचे पाहुणे आलेले, काही नाशिकचे पाहुणे आलेले. बाबांनाही बरं वाटतं असं कोणी आल्यावर. ते तर म्हणे उठून बसले असतील, चालत असतील, तुम्ही उठून बसून नाही राहिल्या. लक्षात राहू द्या, ते आजारी पडलं साडी न्यावं लागेल. नाही हा कधी कधी तुम्ही बरे झाले आजारी पडल्या टपाट उठायचं लगेच जायचं, असं पडून नाही चालायचं. आता हा तुम्हाला उठावं लागेल. हो मामा या घरी कोण नाही, वैरण गाडी जनावर. पाय सरळ करा. माझं नावाखाली तुम्ही डोळ्यात बोलायचे. आता आवाज कमी केला तुम्ही. खरं त्याला उठा उठायचं का? उठा ना. उठायचं का? उठू का? उठवतो ना मी. पण चालू ना. असं आपण बोललं का नाही म्हणता. सकाळी 6ला येऊ एखादी तू कुठे घेऊन चालला? कोणाचं पाहिजे? त्यांच्या चुलत बहिणींचे बाबांसोबत गप्पा गोष्टी चाललेल्या आहे. तोपर्यंत आपण ह्या पाहुण्यांना आता बाय बाय करूया. सासरे आता हळूहळू रिकवर होत आहे आणि त्यांना असे पाहुणे भेटायला येत आहेत. ते पाहुणे वगैरे आल्यावर त्यांना आनंद होतो आणि तेवढे थोडे फ्रेश होतात. ते जावेचे आई वडील, भाऊ, वहिनी, भावाचा मुलगा, बहीण, बहिणीची 2 मुलं असे सर्व आलेले होते. मुलांनी खूप मजा केली. त्यांनाही खूप छान वाटलं. मोकळं वातावरण आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे त्यांनाही खेळायला वगैरे मजा आली. आणि आता ते निघाले त्यांच्या घराकडे. भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या आणि आता त्यांना बाय बाय करूया. पप्पाला घेऊन या. पप्पाला सांग काकाने बोलवलं का? त्यांच्या बहिणी आलेल्या होत्या नाशिकवरनं. त्यांचा आता चहा नाश्ता वगैरे झाला आणि आता त्यांना आपण आता बाय बाय करूया. बाय. पाणी देत असं पाणी देते हे खूपच वेगळं राहतं. मी 7-8 दिवस होती कोरोनात दवाखान्यात. इतकी मिस करायची मी अशी गोष्ट बसून. आणि मगाशी मेथीचा लाडू दिला होता ना तेव्हा. घ्या मी पकड. जेवढं पाणी पिशा तेवढं हळूहळू प्या. पाणी पिले आणि तुमचं पोट साफ. आता बघ कसं घोट मध्ये घेता येतं. मला चांगला अनुभव असं मागून मस्त केला का पुढे मोकळे श्वास होतो. आज ते मोकळे खुर्चीत बसवता येईल वाटतं. खुर्ची थोडी हायटेड लागेल रे. आणू का खुर्ची? नाही ना तुम्ही एखादी नवी खुर्ची घेऊनच या. त्यांना अशी थोडीशी उंच बसाल ना. मग मानायची असं बसाल ना. अशी थोडी उंच खुर्ची आणू आपण. मग वाटलं ती खुर्ची उचलून थोडं बाहेर नेता येईल. पाहू मग उन्हामध्ये बसवायला. 2-4 जण कोणी असते मामाचे मित्र वगैरे तर मग चला रे पोरांनी बाबा घ्या थोडं बाहेर.
जोडी बी नाही न्यायचं, चालत चालत हळू असं. नाही ती खुर्ची उचलायची नाही. हा तसं पण येऊ शकतो. हे नाही तर मग मागचं प्लेन आहे, मागे नेत आहे. हा मागं इथं कसं इकडे मागं नेणं सोपं आहे. पुढे इथं नाही ना. सोपं पण आणि ना पहिले कवळवून पण असं आहे, मागं नेणं डिस्टन्स जास्त आहे, इथं डिस्टन्स. मागे टाइमपास काय नाही ना. पण मग मागं कवळवून येतं ना सकाळी सकाळी. पुढं काय ते म्हातारून येतं का पुढं बी कवळत 12 वाजेत ऊन राहतं ना. 12 वाजेत ऊन काय कवळ राहतं. हा 12 वाजेला पुढे ते असून बरोबर आहे, पण मग पुढे पायऱ्यांचा प्रॉब्लेम येईल आणि मागे करमणुकीचा प्रॉब्लेम आहे. असे दोन प्रकारचं दोन आहे ना. बरोबर बसले ते तेवढ्या पायात दम घेऊन बसले ते. मागे सारखं थोडं तुमचं दोन्ही हात नाही वर जात का? जातात दोन्ही हात. हात दोन करा. गेले दोन्ही पण गेले. हा तेव्हा नाही तो उजवा हा. तो असं आहे तेवढाच जात होता. जास्त नाही जात. थोडंसं येते. दोघी जण. इथपर्यंत. 6:45 वाजलेले. आपण आता रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. मसूर डाळ आमटी बनवायचा विचार आहे, तर इथे पाण्यामध्ये मसूर टाकलेली धुवायला आणि मुलांचा अभ्यास चाललेला आहे. दोघं इकडे अभ्यास करताय आणि बाबा इकडे आराम करताय. त्यांना मोबाईलवर न्यूज लावून दिलेले असतात, ते ऐकत ऐकत आणि आराम चालतो त्यांचा. अजून सासूबाई काय आलेले नाही, ते लग्नाला गेलेले आहे नाशिकला, येतीलच थोड्या वेळात. बाहेर असं सर्वीकडे अंधार अंधार आहे. चला आता फिरायला जाऊया. जेवण वगैरे झाले, छान छान भांडे कुंडे सर्व आवरून आणि आपण आता फिरायला निघालेलो आहे. आणि आपण आता शेकोटीचा छान छान आस्वाद घेऊया आणि मग घराकडे जाऊया. शेकोटीकडे येऊन आता आपण शेकोटीची मजा घेऊन आणि आता घराकडे चाललो आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.